राज्याच्या राजकारणात पुन्हा राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता दिसतेय। होय, पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील यांच्या फडणवीस आणि शिंदे भेटीमुळे वेगवेगळ्या चर्चांना आता मात्र उधाण आलेलं आहे। या भेटींमागे नेमकं काय दडलंय? अर्थमंत्री पदाबाबत शिंदेंनी काय भूमिका घेतलेली आहे? पहा हा एक विशेष रिपोर्ट। जयंत पाटलांना अर्थ खातं मिळणार। फडणवीस शिंदेंसोबत जयंत पाटलांची बैठक। मवियात घालमेल, महायुतीत धुसफूस। महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या पुन्हा एकदा मोठ्या भूकंपाचे संकेत मिळत आहेत आणि याला कारण ठरलंय शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जयंत पाटलांच्या महायुतीतल्या नेत्यांसोबतच्या भेटीगाठी। 14 जुलैला जयंत पाटलांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची वर्षावर भेट घेतली आणि अवघ्या 2 दिवसांनी म्हणजे 16 जुलैला जयंत पाटील, जितेंद्र आव्हाड आणि उपमुख्यमंत्री शिंदेंमध्ये बंद दाराआड अर्धा तास चर्चा झाली। विशेष म्हणजे या दोन्ही बैठका रात्री उशिरा झाल्यामुळे काळोखात काहीतरी मोठ्या राजकीय हालचाली सुरू असल्याची चर्चा रंगू लागली आहे। शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीए मध्ये सामील होण्याची चर्चा सुरू आहे, त्यामुळे अर्थमंत्री पदाची माळ जयंत पाटलांच्या गळ्यात पडणार असल्याचं बोललं जात आहे। त्यात ठाकरे सेनेनं आणि राष्ट्रवादीनं या चर्चांना केराची टोपली दाखवली असली तरी काँग्रेसनं मवियात अस्वस्थता असल्याचं मान्य केलंय। त्यांनी त्या दिवशी जयंत पाटलांनी स्पष्ट शब्दात सांगितलं की मी माझ्या असलेल्या ईश्वरपूर असलेल्या नगरपालिकेच्या कामानिमित्ताने मुख्यमंत्र्यांना भेटलो। काल त्याच हेतूने ते उपमुख्यमंत्र्यांना भेटलं ज्यांच्याकडे नगरविकास खातं आहे। त्या भेटीचा अर्थ लगेच वेगळ्या पद्धतीने करण्याचा कोणी प्रयत्न करू नये। एनडीएमध्ये सामील व्हा, एकीकरण करा, विलीनीकरण करा, अशा प्रकारचा कुठलाही प्रस्ताव आमच्याकडे आलेला नाही। देखो अभी कल ये लोग जिसका आपने नाम लिया और रामदास आठवले जी को मिलेंगे तो आप क्या कहेंगे? वो आठवले जी के पार्टी में जा रहे हैं। इस महाराष्ट्र में और देश में इतनी पॉलिटिकल पार्टियां बन गई है, कोई ना कोई किसी से मिलते जुलते रहते हैं ना। उसका मतलब ये है कि गए पार्टी में आए पार्टी में, जयंतराव पाटिल हो या जितेंद्र आव्हाड हो, वो सभी पार्टी के नेताओं से मिलते जुलते रहते हैं, फ्री बर्ड्स है, मिलने दो। या भेटीच्या मागचा कुठलाही दुहेरी अर्थ काढण्यापेक्षा खरं तर एक आहे की घालमेल तर सुरू आहे काही ना काही। मी याचा अर्थ लॉजिकचा अर्थही सांगतो। काही लोकांमध्ये अस्वस्थता आहे, पण मला हे कळत नाही की तीनही पक्ष कोण इथे येणार, कोणाला तुमचा फायनान्स मिळणार, कोण मंत्रिमंडळात इन होणार, कोण आउट होणार, ही चर्चा कशाला? आता महाराष्ट्र संकटात आहे। दरम्यान दादांच्या राष्ट्रवादीकडे अर्थमंत्रीपद जाऊ नये यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्लीत अमित शहांची भेट घेतल्याचं सांगितलं जात आहे। त्यामुळे अर्थमंत्री पदावरून महायुतीतही अंतर्गत संघर्ष सुरू असल्याचं दिसतंय। मात्र दादांची राष्ट्रवादी अर्थमंत्री पदासाठी आग्रही राहणार असल्याचं प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी स्पष्ट केलंय। राष्ट्रवादीला अर्थखात्यात जाऊ नये म्हणून शिंदे साहेब स्वतः या ठिकाणी अमित शहांना भेटल्याचं सांगण्यात येते। मला स्वतःला असं वाटतं की वृत्त कल्पकलित निराधार आहे। याचं कारण असं की आदरणीय एकनाथराव शिंदे साहेब जे उपमुख्यमंत्री आहेत, ज्यांनी मधल्या कालावधीमध्ये परिवर्तन करत असताना राज्याचं मुख्यमंत्रीपद भूषवलेलं आहे उत्तम पद्धतीने, अशा वेळेला इतर पक्षाला विशिष्ट विभाग देऊ नये असं ते म्हणतील असं मला स्वतःला का वाटत नाहीत। तुमच्या पक्षाची देखील मागणी आहे ना, आमची मागणी आहे। म्हणूनच आम्ही म्हटलं या विषयावरती की आम्ही पक्षाचे प्रमुख नेते राज्याचे मुख्यमंत्री महोदयांची भेट घेणार आहोत। पण अर्थ खात्यावर किती आग्रही राहणार आहात तुम्ही किंवा राष्ट्रवादी काँग्रेसचा पक्ष? अर्थ खातं मागण्यासंदर्भात आम्ही ज्यावेळेला भेटणार आहोत याचा अर्थ स्पष्ट आहे। सध्या सुरू असलेल्या भेटीगाठींना विकास कामांचा रंग दिला जातोय, मात्र सत्तेची नवी समीकरणं जुळवण्यासाठी पडद्यामागून काही हालचाली सुरू असण्याची शक्यता नाकारता येत नाही। त्यामुळे जयंत पाटलांच्या वर्षा आणि नंदनवन वारीचे महाराष्ट्राच्या राजकारणात काय पडसाद उमटतात हे आगामी काळातच स्पष्ट होईल। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही न्यूज। साम टीव्ही मी नेहमी पाहतो, त्यावर दाखवलेल्या बातम्या रिलेट करतात।